फुल डिहायड्रेशन आलं तुम्ही. वय वर्ष 60 पण ह्या मित्रांबरोबर फिरण्याची मजा आली ती कोणाबरोबर नाही. हा मात्र मला 16 लागले खरं म्हणजे. सुप्रभात मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवसाने मी निघालो आहे माझ्या बाईक राईडला आणि ही बाईक राईड असणार आहे आपली मुंबई ते वाई. आणि वाईला मी जातोय तिथे महाराष्ट्राचा मिनी पँगॉंग लेक ज्याला बोलतो ना, म्हणजेच धोम तलाव, त्या दिशेने. आणि आता चला माझ्यासोबत या राईडला कोण कोण आहे ना, आता तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा, हा तर काय आपला हर राईडमध्ये असणार रोहित भाई, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ही बघा रोहितची नवीन बाईक स्पीड ट्रायम्फ 400 आणि हेल्मेट तर बघा 400 आहे, 300 नाही. हा ही 400 आहे. हा ही एक तू बरं केलं की 400 घेतली, नाहीतर मग थांबावं लागलं. चाय थंडी हो जाती. हा ना. आणि भाई हेल्मेट एक नंबर आहे, कोरडाच आहे, कोरडा. हेल्मेटचंच हे मजा आहे. आता हे बघा एवढे बाईक्स आहेत, त्याच्यामध्ये प्रसादची आपला प्रसादची ही एक्सपल्स, तर ही ॲडव्हेंचर, असं काहीतरी लाईनअप आपला बुलेट, हायनेस, प्रज्वलची SD स्पीड 400, रॉनिन, त्यानंतर NS 160, एक बुलेट आहे बाजूला, हंटर, हो ॲरॉक्स आहे वाटते ही यमाची, आपलं गोकू, त्याच्यानंतर रॉनिन. आणि भाई भावाने पण आपली गाडी बघून घेतली आहे. कुठल्या गाडीसाठी थांबलेलास? मी आर्टेक्स साठी डायनोसॉर आहे तो, दिसणार नाही लवकर. आलीच नाही. आणि बघा ही राहुलने घेतली, आता नवीन आहे आपल्या ग्रुपमध्ये ही गाडी. चला तर आता असा काहीतरी लाईनअप आहे. आणि छोटू भाई फुल राजमाची नंतर आता आला. राजमाची नंतर आता एवढा राजमाची नको. राजमाजीचा ब्लॉग बघितला नसेल तुम्ही तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की बघून घ्या. भाऊ होता म्हणून आपण वाचलो, म्हणजे मी नाही तो वाचला, धडपडत होता. चला तर आता फटाफट स्टिकर वगैरे वाटून झालेले आहेत, गारांना घालूया आणि इथून आपण निघूया. आणि डायरेक्ट आता मी तुम्हाला भेटतो माझ्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. करण्यापूर्वी मी काही इन्स्ट्रक्शन्स देतो, ते सर्व रायडर्सनी फॉलो करा. कारण आपल्याला गणपती अप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंत्रादेवी भैरव भवानी माते की जय, हर हर महादेव, जय श्रीराम. चलो, बरेच दिवसांनी बाईक राईड करतोय आणि भाई सुंदर सकाळ. आणि हा जो गारवा वाटतो ना सकाळ सकाळी, एवढा म्हणजे आता ऑलमोस्ट जो मे महिना चालला आहे याच्यामध्ये 35 आणि 40 डिग्री आहे आणि एवढा तापमान आहे. आणि या तापमानामध्ये एवढं हालत खराब झाली आहे ना अक्षरशः. असं खरंच वाटत होतं की कुठेतरी जाऊया, पण काय वेळच मिळत नव्हता. आणि आमचा हे प्लॅन बनलेलं आहे. आणि आज जी मॉर्निंगला राईड करतो ना, एवढं भारी वाटतं आहे ना, एवढं ही चिलखतं घालून पण म्हणजे गरम नाही होतं आजचा दिवस, असं तर मला फील होतं आहे. हे बघा आपल्यासोबत स्कूटीसुद्धा आहे. तर मी बोलत होतो की एवढं भारी वाटतं आहे की शपथ यार, एवढे दिवस घरी बसलो, कंटाळा येत होता, बोलो कुठे गेलो नाही काय नाही, चला एक राईड मारून येऊया मस्त. आणि बरेच दिवस झाले आपलं व्लॉगसुद्धा चॅनलवर आला नाही. मी गावी गेलेलो, त्याच्यानंतर मग परत कुठे जाणं झालंच नाही. भाई हिंमतच होत नव्हती या उन्हामध्ये कुठे जाऊ. आता पण मला वाटतं आम्ही 11, 11:30 किंवा 12 मॅक्स टू मॅक्स तोपर्यंत आम्ही तिथे असू वाईला, जिथे आम्हाला स्टे करायचं आहे तिकडे. तर चलो, आता तुम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला मुंबई टू वाई म्हणजेच जो आम्ही धोम लेकला चाललो आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा आता माझ्यासमोर आहेत ना दोन हे बाईक चालतात आहे. एक आहे NS आहे वाटतं आणि दुसरी पुढे आहे ती डॉमिनर आहे. भाई तो चालवत आहे बघा असा फुल, बोलतात ना छपरी रायडर. हा मागचा तर थोडाफार नॉर्मल आहे, पुढचा बघा तो बघा. तर मी त्याच्या बाजूला आलो ना,
काय त्याच्या अंगात होतं माहिती नाही, तो डायरेक्ट ॲक्सिलेटर देतोय. मागचा दोनदा पडता पडता वाचला आहे भाई. फक्त एक चांगली बाईक आणि चांगला बघा बघा कसा चालवतो बघा. फक्त चांगली बाईक आणि एक चांगला हेल्मेट तुम्हाला एक रिस्पॉन्सिबल रायडर नाही बनवत. एक शिस्त पण पाहिजे. भले तुमच्याकडे गिअर्स नसतील ना तरी चालेल, पण रस्त्यावर कशी गाडी चालवायची ना याची पण एक शिस्त पाहिजे. कारण तुम्ही एकटे नसतात गाडी चालवत, आजूबाजूची पण माणसं असतात. काय बोलणार. तो कसला कटबीट मारत निघतोय. लोणावळ्यामध्ये एंटर केलं ना की भाई असं वाटतं की फुल बायकर्सवाली फिलिंग येते. सर्व स्पोर्ट्स बाईक आजूबाजूने जाताना दिसतात आहेत. आता वाजलेत 7:45 आणि मरणाची ना भूक लागली आहे. आणि भूकेपेक्षा तर सर्वात जास्त तर डिहायड्रेट होत आहे मला. आता कुठेतरी थांबून आहे ना, हां ड्रीम बाईक गेली भाई. जी एस कुठेतरी थांबून आहे ना पाणी पितो, खूप तहान लागली आहे. चला तर आता इथूनच मला वाटतं 10 मिनटावरच आमचं ब्रेकफास्टचं पॉईंट आहे. तर तिथे आता थांबू, खाऊ आणि मग नंतर परत पुढे आपली राईड कंटिन्यू करू. हे बघा आता श्रावणी मिसळमध्ये थांबलो आहे आम्ही. हे बघा मिसळ कशी प्रज्वलने टेस्ट केलेली, कशी आहे रे? स्पेशली मिसळसाठी स्पेशल आहे. हे बघा असलं जेवणच दिलं आहे, फक्त भात वाढायचा बाकी आहे. भात वाढायचा बाकी आहे, बाकी सर्व दिलं आहे. तर आता मिसळ खाऊया आणि याच्यानंतर डायरेक्ट आता आपलं कसं विला असेल, म्हणजे विलाला जाऊ आपण आता विला सनराईज विला आहे तिकडे जाऊ. जेवायला, खाण्यापासून ते खाण्यापर्यंतचा प्रवास आहे. खाण्यापासून ते राहण्यापर्यंतचा प्रवास. बाकी जेवण नंतर बघू. काळा दिसतोय असा घे ना मग. असं आहे. हा गोरा इम्रान अश्विन. चल चल बस हे जरा तुझ्या मोबाईलमध्ये काय. तर हे बघा श्रावणी हॉटेलमध्ये थांबलेलो आणि तिथूनच थोडं पुढे हे आहे श्री क्षेत्र एकविरा देवस्थान. चला तर आता इथूनच पाया पडूया आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. भाई मिसळ काय एक नंबर होत्या, चव भारी होती. मी इथे फर्स्ट टाईम खाल्ली आहे, मी इथे कधी खाल्ली नव्हती. मस्त होते, असं वाटतं पूर्ण जेवणच दिलं त्याने जेवायला. तर आता इथून आपला पल्ला आहे 136 किलोमीटरचा आणि 3 तास आपल्याला लागणार आहे. 9 वाजलेत. माझ्या मते आपण 12-12:30पर्यंत पोचलो पाहिजे. उन्हाच्या अगोदर गेलो तर बरं पडेल. आणि बहुतेक मी मॅप आता थोडं बघितलं पुढे, तर पुण्याच्या साईडला खूप जास्त ट्रॅफिक दाखवत आहे. बघू आता काय कसं काय. अजूनपर्यंत वेदर वगैरे मला बरं वाटतं आहे, गाडी चालवण्यासारखा तर वेदर आहे. थोडं पुढे गेल्यानंतर बहुतेक गरम झाला तर झाला, पण अजूनपर्यंत तर ओके आहे. चला लोणावळ्यावरून सरळ आलो आहे आणि हा जो देहू रोड लागतो ना इथून आता राईड घेतलं आहे आणि इथून सरळ जातो आहे. या रोडने गेलो तर पूर्ण घाट सेक्शन लागेल. हे पुण्यामध्ये एंटर केलं आहे आणि एंटर करताच भाई ट्रॅफिक बघा. हो 10 वाजले 10. अजून 100 किलोमीटरवर आहे. भाई पुण्यातली लोक वाटते हेल्मेट घालत नाही काय. ए हालत खराब झाली आहे. बघा आता इथे लिंबू पाणी प्यायला थांबलो आहे. डोकं खराब झालं आहे. ऊन भाई ऊन, फुल डिहायड्रेशन आलं होतं, पूर्ण डिहायड्रेशन आलं होतं. जरा लिंबू सरबत पिऊन हा बरं वाटतंय. असं डिहायड्रेशन होतं आहे ना. आता गाडीचंच टेम्परेचर आहे ना माझ्या काहीतरी 100 वरती. काय भाई सरा मध्येच थांबला.
माझ्या गाडीचं टेम्परेचर आहे ना आता 100वरती पोचलं आणि माझा स्वतःचा टेम्परेचर मला असं वाटतंय भाई होतं आता टांगा पलटी, एवढं डिहायड्रेशन झालेलं. ठीक आहे, ऑलमोस्ट वेदर पण आता जर तुम्ही बघाल 35-30चाच आहे. तर आता वेदरमध्ये पण मला तर टेम्परेचर आहे ना 30चा मला दाखवत होता, पण हे जे गरम वाफ मारते ना त्याच्यामुळे अजून हालत खराब होते. आता या ग्रुपमध्ये ना KTM ॲडव्हेंचर 250 3 आहेत, एक माझी, एक राहुलची आणि एक राहुलची म्हणजे मी तुम्हाला जी स्टार्टिंगला दाखवली ती, आणि एक अजून एक आहे. त्याच्यानंतर ही जी माझ्या पुढे चालते आहे ही आहे 390X, म्हणजे KTMचीच ॲडव्हेंचर 390X. हिच्यात आणि हिच्यामध्ये फरक हेच आहे की हिच्यामध्ये क्रूज कंट्रोल आहे, खूप थोडेफार रायडिंग मोड्स आहेत आणि ऑब्व्हियसली पॉवरसुद्धा जास्त आहे. हिच्यामध्ये ते सर्व नाही आहे. बट हा गाडीचा स्टान्स तसा आहे, गाडीचं प्रॉपर तुम्ही बघाल तर ती एक मिनी व्हर्जन वाटतो. पण ठीक आहे, KTMचं इंजिन आहे, एकदम स्मूथ आहे, आपण एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. कुठे पोचलो? कोथरूडला पोचलो. कोथरूड, आय लव्ह कोथरूड. हे बघा, भाई साहब, आतमधल्या या गावाची सुंदरता बघा यार. हे बघा ना, काय व्ह्यू आहे, काय सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. पूर्ण इथे डोंगर दऱ्या आणि अशी शेती आणि आपली बाईक. वा, हे बघा, सर्व नांगरणी वगैरे चालू आहे, पावसाची तयारी. तर हे बघा, फायनली आलो आहोत आपण आपल्या स्टेच्या ठिकाणी, म्हणजे या विलाच्या इथे. आता बाईक्स कुठे लावूया? उन्हामध्ये लावूया. चला मित्रांनो, इथे आम्ही सनराईज विलाला काहीतरी 12:30 ते 1:45 या दरम्यान पोचलो. त्याच्यानंतर मस्तपैकी जेवलो. भाई जेवण खरंच खूप भारी होता आणि जी झोप लागली ना त्याच्यानंतर मस्त एक झोप काढली 1-1.5 तासाची. आणि आता आम्ही निघालो आहे सर्व पुन्हा एकदा. इथूनच जवळ आहे तर वाईचा ढोल्या गणपती, महागणपतीसुद्धा बोलतात त्याला. त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ जो धोम तलाव आहे, म्हणजे ज्याला महाराष्ट्राचा पँगॉंग लेक बोलतात ना, त्या ठिकाणी. तर चला, आता आम्ही सर्व रेडी झालो आहेत, कपडे वगैरे चेंज केले आहेत. चला आता बाईक्स काढूया आणि फटाफट आता इथून निघूया.
कसलं भारी लोकेशन आहे. तू तिकडेच लाव गाडी. कुठे लावायची आहे गाडी? हे बघा तिथेच ठेव. इथे लाव ना माझ्या गाडीच्या ह्या गाडीच्या बाजूला. हे बघा प्रज्वलची गाडी बघा भाई. हे काय सीन, राजमाजीची आठवण आली. इथे गाडी घेऊन येत असाल ना तर आरामात आणा, कारण हे बघा माती पूर्ण ना, हे बघा भुसभुशीत आहे. ह्याची पण अडकली. कसं वाटतं भाई परत एकदा पँगॉंग लेकला येऊन? परत एकदा पँगॉंग बघून मला खूप आनंद होतोय. आनंद होतोय. आता डुबकी मारायचं मन करतंय. तिकडे डुबकी मारायला अलाव नव्हतं. कसलं भारी आहे यार. खरंच हा जो लोकेशन आहे ना एक नंबर आहे. आणि आता माझ्या मागे तुम्ही बघाल ना तर हे बघा हा लोकेशन मागे असं पूर्ण धुकं दाटलं आहे असं वाटतंय पूर्ण. माझ्या मते त्या साईडला पाऊस पडतो आहे, कारण इथे हलका पाऊस चालू झालेला आहे. तर चला आता आम्ही इथूनच निघतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते अजूनपर्यंत जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आता धोम तलावापासून या महागणपतीला येईपर्यंत भाई पावसाने जी झोडपली आहे ना आम्हाला खरोखर, आणि पूर्ण भिजलो आहे मी. हे बघा पूर्ण ओला झालं आहे. चला ठीक आहे, आता गाडी इथे पार्क केली आहे. 2 व्हीलरचे काहीतरी 10 रुपये आहेत. गाडी पार्क केली आणि माझ्या मागे हा जर तुम्ही बघाल ना तर बघा हा आहे महागणपती, म्हणजेच वाईचा ढोला गणपती तसं म्हणते. तर चला आता आज जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊ. आता या महागणपतीचा दर्शन घेऊन झालं आहे आणि याच्या बाजूलाच असलेलं महादेवाचं मंदिर इतकं सुंदर आहे ना. खरंच तिकडचं नंदी खूप मोठं आहे आणि असं भव्य असं नंदी आहे आणि खरंच खूप सुंदर नंदी आहे. सुप्रभात मित्रांनो, आता सकाळचे 9:30 वाजलेत. काल रात्री एवढी मजा मस्ती केली इकडे सर्व पोरांनी आणि आत्ताच सर्व आता उठल्यात. 9, 9:30 झाल्यात. आता थोड्या वेळातच नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर मुंबई. माझं लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे ना तो करायचा राहिला, तर बघू जर जाता जाता वेळ मिळाला तर तिथेसुद्धा जाऊ. कारण काल असं झालं, आम्ही धूम लेकला गेल्यानंतर तिथे पावसाने सुरुवात केली आणि एवढं पाऊस तिथे खूप जास्त वाढला, त्याच्यामुळे मग आमची धावपळ झाली. मग तिथून आम्ही डायरेक्ट गेलो महागणपतीला आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट विलाला आलो. तर ठीक आहे, आता जर वेळ मिळेल तर लक्ष्मी नरसिंह मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. तर चला आता पटापट जातो, नाश्ता करतो, फ्रेश होतो, रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि हा जो विला आहे ना सनराईज विला, भाई एक नंबर प्रॉपर्टी आहे. त्याच्या आजूबाजूला पूर्ण अशी शेतजमीन आहे, मधोमध हा विला आहे. तुम्हाला ना या विलाचे ना मी ड्रोन शॉट्स दाखवतो, नक्की बघा. तर राहुल आता आमच्यासोबत आहे ना. म्हणजे किती राईड केले असतील राहुल? 15-20 तर झालं. 15-20 राईड. म्हणजे भाई कसं वाटतं तुला? मस्त मजा येते. रात्रीचे विषय घेऊ. रात्रीची वेगळी मजा. नाही, रात्री पण झोपला भाई, सर्वात पहिला आला. काय कसं एवढा दमलास रे? भाई मी नाईट शिफ्ट करून येतो. हा रे भाई,
काय म्हणजे बोलतात ना डेडिकेशन बघा ना. नाईट 5 वाजता शिफ्ट शिफ्ट संपते माझी. 5 वाजता मी घरातून निघतो. 6 वाजता कळंबोली सर्कल. 6 वाजता कळंबोई सर्कलला आमचा मीटअप असतो आणि आम्ही 6चे 6:30 मॅक्स किंवा 6:45 त्याच्यावर आम्ही थांबतच नाही तिकडे. तिकडून डायरेक्ट निघतो. हा भाई नाईट शिफ्ट करून आला. जसा विलाला पोचलो ना, हा आडवा हा सरळ झोपून गेला. 2 तास तरी झोपायला लागतं. डेडिकेशन भाई भारी आहे. असेच आमचे सर्व रायडर्स आहेत. तर ठीक आहे, आता या पुढच्या राईड्सला पण भाई जॉईन. स्पितीला पण जातोय प्रज्वल सोबत. चाललंय. स्पितीला मी नाही जातोय, स्पितीला आता प्रज्वल सोबत जातोय. तर ठीक आहे भाई, मजे कर. चला बाय. विलाच्या मागे जी जागा आहे ना, आपली अर्धी मंडई इकडेच बसली. चला तिकडे जाऊ. तर आता आम्ही निघतोय डायरेक्ट या विलापासून घराकडे, कारण खूप उशीर झाला आहे. 12 मोठ्याच्या विहिरीला जायचं होतं पण जायला नाही भेटणार, कारण इथून ती 28 किलोमीटरवरती आहे. ऑलमोस्ट सर्व रायडर्स तयार झालेत आपल्या घरी जायला. का याचं रिझन एकच आहे, हा वाढता ऊन. या वाढत्या उन्हामध्ये राईड करणं पॉसिबल होणार नाही, घरी जायला होणार नाही. त्याच्यामुळे चला आता आपण इथून निघूया. जाण्या अगोदर तुम्हाला मी एकदा सर्व रायडर्सला भेटवतो जे या ग्रुपमध्ये यावेळी आले होते. सर्वात पहिलं भाई, कसं वाटलं राईडला येऊन? एक नंबर भाई, मजा केली की नाही? भरपूर. तुम्ही परत- मजा केली की नाही? आम्ही तर करणारच ना मजा. आमचं काम आहे मजा करून घेणं. एक नंबर भाई राईड. दिस वॉज अ थ्रिल राईड ॲक्च्युली. दिस इज माय फर्स्ट राईड अँड विथ द लोवेस्ट CC बाईक इन द टूर. अरे आपल्याकडे स्कूटी आहे, ही तर एव्हेंजर आहे. कशी वाटली? खूप आता भावाचा डेडिकेशन एवढा भारी आहे, इथून जाणं डायरेक्ट कणकवलीला. हा इच्छा गावात काय ऐकतच नाही. बाकी तुमच्या दोघांना कसं वाटलं? एक नंबर, भरपूर मजा आली. थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुमच्या फॅमिलीमध्ये घेतल्याबद्दल. आता लवकरच नेक्स्ट राईड कधी असेल त्याची वाट बघू. आणि थँक्यू. येस आणि यांच्या व्हिडिओ नाही काढायचे. असं तो म्हणालाय. पण बाकी भावा तुला कशी वाटली राईड करून? खूप छान मजा आली. सगळे अनोळखी होते माझ्यासाठी. मी एकटाच आलेलो त्यांच्यासोबत, पण असं वाटलं नाही की अनोळखी लोकांसोबत आहे. पूर्ण राईड एन्जॉय केली स्टार्ट टू एंड. मध्ये पाऊस वगैरे पण भेटला. डोंगलेकचं पण छान वातावरण होतं. थँक्यू. बाकी काका तुम्हाला कसं वाटलं राईड? चांगलं मस्त वाटलं. एन्जॉय केली ना? केलं पण तुमच्या ह्या ग्रुपबरोबर करण्यात जरा आनंद वेगळाच वाटला. आणि गाडी पण नवीन माझी होती त्यामुळे तो स्पीड पण वाढला होता. नाही चांगली राईड केला. चांगली राईड. सपोर्ट पण चांगला केला. बाकी तुम्हाला कसं वाटलं राईड करून? खूप धमाल आली, खूप मजा आली. पहिल्यांदा ग्रुपबरोबर राईड केली. त्यामुळे आता या ग्रुपशी कायमशी जोडलं गेलो आहे आणि याच्या पुढे नक्कीच परत या ग्रुपशी अनेक राईड करीन, एवढं नक्की. ऑलवेज वेलकम. थँक्यू. वय वर्ष 60, पण ह्या मित्रांबरोबर फिरण्याची मजा आली ती कोणाबरोबरच नाही आली. त्यामुळे आता तर मला 16 लागले खरं म्हणजे. त्याच्यामुळे ह्या मित्राबरोबर फिरायला सगळी माझ्या मुलांसाठी 16 आहेत. त्यामुळे मजा आली, भरपूर आली. आणि काल पावसाने भिजवले तर अजूनच मजा आली. हाय नमस्कार, मी वसंत निकम मालाडवरून बोलतोय. वय वर्ष 64 आणि ही सगळ्या लहान लहान मुलांबरोबर फिरताना मला असं वाटतं की मी 25वीत आलोय. त्यामुळे अरे वा बोलू नका मध्ये, थांबा. सॉरी, चला डिस्टर्ब केलं. बाकी माझं नाव राकेश पाल आहे आणि मला खूप आवडतं, मजा आला या राईडमध्ये. आणि हे माझं तिसरं ग्रुप राईड आहे. थँक्यू. हे बघा बाकीचे रायडर्स इकडे आहे. भाई तुमच्या लोकांचा काय रिव्ह्यू आहे? राईड कशी वाटली? मस्त मजा आली. ॲडव्हेंचरस ब्रो, ॲडव्हेंचरस. मला जेवण आवडलं. जेवण आवडलं? बाकी नाही काय आवडलं वाटते? तू मजा केलीस की नाही? मी मजा केली, सगळ्यांना मजा पण केलेत. अरे करायचे कशाला माणूस आहे. सब लोग 100 रुपये सेम नंबर जीपे पे भेज देना मेरा. तर चला, असा काहीतरी आपला हा एक्सपिरियन्स होता, रायडरचा एक्सपिरियन्स होता. तुम्हाला सुद्धा हा ग्रुप जॉईन करायचा असेल ना, तुम्ही इंस्टाग्रामच्या पोस्टवरती माझ्या किंवा प्रज्वलच्या, रोहितच्या रिॲक्ट करू शकता. तिथे नंबर दिलेला असतो, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि आमच्या या राईडला जॉईन करू शकता. तर चला, आता पुन्हा एकदा भेटू अशाच एका राईडमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि हो लक्षात राहील अशी पहिली राईड झालेली माझी. भाई सगळी वातावरण राईड सक्सेसफुल झाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. जेवणाची सोय आणि राहायची व्यवस्था. आपला टेल काय तुला बोलायचं एवढा शेवटी मागून येतोस भर उन्हात. शेवटला घे. तुला शेवटलाच घेतो. मला शेवटला घे. एंडच आहे ब्लॉगचा. एंडला 1 2
उपस्थित